नमस्कार, मी पॅडी गजगेश्वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिर बिंदास. आणि आज मी बिंदास फिरत चाललेलो आहे रायरेश्वर. मित्रांनो, रायरेश्वर हे आपल्यासाठी एका तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. याच ठिकाणी आत्ता आपण जातो आहे आणि मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो आहे की या ठिकाणी मला जायला मिळतं आहे. मी आज ते मंदिर पाहणार आहे. मित्रांनो, हा जो समोर गड दिसतोय हा केंजळगड आहे. मी वाईवरून आलो. वाईवरून हे ठिकाण साधारणतः 30 किलोमीटर आहे आणि येताना अतिशय सुंदर असं निसर्गाचं देखणं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय मनमोहक असे दृश्य ह्या पूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला जाताना दिसतील. याचा नक्कीच आनंद घ्या. हा जो दिसतोय तोच केंजळगड आहे. याच्या बाजूला रायरेश्वराचं मंदिर आहे. आणि आपण हा समोर पाहता डाव्या बाजूला हा रायरेश्वर आहे. हा समोरील भाग. आपली गाडी इथेपर्यंतच येते. इथे गाडी पार्क करायची आहे. हा समोरचा केंजळगड. अतिशय सुंदर देखणं हे निसर्गाचं रूप. आणि हा आपला रायरेश्वर. नमस्कार मित्रांनो, मागे तुम्ही पाहताय रायरेश्वर. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. या ठिकाणी येण्याचं भाग्य मला मिळालं. मी स्वतःला खूप नशिबान समजतो. चला रायरेश्वराचं दर्शन घेऊया. पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत. दम नक्कीच लागू शकतो, पण हळूहळू या आणि सुखरूप या. इथे लोखंडी जिना आहे. थोडासा खडा जिना असल्यामुळे जरासं अवघड वाटतंय, पण हळूहळू तुम्ही येऊ शकताय. नाही ना. आणि रायरेश्वराचा पठार इथून सुरू झालेला आहे. आता आपण पठारावरती आहोत. आजूबाजूला हा निसर्ग अतिशय सुखावणारा आहे.
मित्रांनो, ही डावीकडे जी वाट जाते साधारणतः एक 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. हा सुटली. एका प्राथमिक शाळेची ही सहल आलेली आहे. अतिशय नशिबवान मुलं असंच मी म्हणेन, कारण आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या गडावर घेतली, ज्या रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली, इथं येण्याचं भाग्य खरंच अप्रतिम आहे हे सगळं. थोडंसं पुढे आल्यानंतर हे एक अतिशय प्रचंड मोठं झाड आपल्याला दिसतंय. इथे फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवडणार नाही, तर इथे तुम्ही फोटोग्राफी करू शकताय. आम्ही पण इथे फोटोग्राफी केलेली आहे. नंतर मी फोटोज माझे टाकीन. इथे डाव्या बाजूला जे ओढ्यासारखं दिसते ते पाणी वाहत आहे, आणि हे उजव्या बाजूला जे आहे इथं हे पिण्याचं पाणी आहे. इथं बोर्डही लिहिलं आहे की इथे हे पिण्याचं पाणी आहे आणि इथे हातपाय वगैरे धुवू नये. ही स्प्लेंडर जी दिसते, ही स्प्लेंडर बघून मी सुद्धा थोडासा आश्चर्यचकित झालो. आणि मी नंतर वरती पुढे गेल्यानंतर मंदिराजवळ एकांना विचारलं, अरे ती स्प्लेंडर इथं कशी काय? तर ते म्हणले की स्प्लेंडर ते डोक्यावरून आणली आहे काही लोकांनी. ग्रेट. म्हणजे काही इमर्जन्सी जर इथं वरच्यावर काम असेल तर ती गाडी त्यांना उपयोगाची आहे, गरजेची आहे, म्हणून त्यांनी ती आणले. त्यांनी मला आणखीनही सांगितलं की वरती एक 50 घरं आहेत, वरती शेतीसुद्धा होते. तर काही गृहस्थांनी वरती ट्रॅक्टरसुद्धा आणून ठेवला आहे. म्हणजे त्या ट्रॅक्टरची चाकं वेगळी केली होती, त्याचं इंजन वेगळं केलं होतं, आणि ती बॉडी वेगळी आणली, इंजन वेगळं आणलं. अशा पद्धतीनं काय करणार ना, इतक्या वरती न्यायचं म्हणजे थोडंसं अवघड काम आहे. आणि आपण या पठारावरती पोचलेलो आहोत आणि मंदिराच्या आपण जवळपासच आहोत. हे अखंड रायरेश्वराचं पठार आहे. साधारणतः 18 एकरमध्ये हे पठार आहे. पठारावरती लेणी आहेत, आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या पठारावरती 7 रंगाची माती आपल्याला पाहायला मिळते, 7 रंगाचे खडक पाहायला मिळतात. मला इथे एक मित्र भेटले होते ज्यांचं नाव आहे संदीप जंगम. ते इथे लोकांची राहायची व्यवस्था करतात, टेंट वगैरे आहेत त्यांचे, जेवणाची खाण्याची व्यवस्था आहे. ते स्वतः गाईड म्हणून सुद्धा आहेत. त्यांनी काही वेळेच्या अभावी मला 7 प्रकारची माती पाहायला नाही मिळाली, पण त्यांनी मला फोटो त्यांच्या मोबाईलमधले दिलेत, मी पुढे टाकलेले आहेत या व्हिडिओमध्ये. आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ झाला की तुम्हाला बाकीचे फोटोज पाहायला मिळतील. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा आणि ज्यासाठी आपण इथं आलो आहोत ते रायरेश्वराचं मंदिर. हे मंदिर पाहिल्यानंतर थोडंसं म्हणजे मी जी अपेक्षा घेऊन आलो होतो की रायरेश्वरामध्ये एक अवाढव्य असं मंदिर बांधलं गेलं असेल, पण इकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे.
मी देवाला प्रार्थना करतो की इथं खरंच थोडंसं प्रशासनानं लक्ष देऊन एक चांगलं भव्यदिव्य मंदिर आणि स्मारक इथे आजूबाजूला खूप छान असा एरिया होईल. मित्रांनो, हे जे ठिकाण आहे हे खूप पॉवरफुल ठिकाण आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. जय महादेव, जय शिवराय. मंदिराच्या बाजूला ही शाळा आहे, अतिशय सुंदर अशी शाळा. बाहेरून बघू शकता, म्हणजे अतिशय मनमोहक अशी शाळा वाटते ही. मी मगाशी माझ्या व्हिडिओमध्ये बोललो त्या पद्धतीने त्या झाडाजवळ हे फोटो काढले होते. आणि जे इथं मित्र भेटले होते जंगम, त्यांच्याकडून मी हे व्हिडिओ घेतलेले आहेत. तुम्ही इथं जेव्हा याल तेव्हा थोडा वेळ काढून ही 7 रंगांची माती पहा आणि येथील पांडव लेणीसुद्धा पहा. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.